कडक लॉकडाऊनच्या भीतीने नागरिक गर्दी करतायत। घरातलं किराणा भाजीपाला भरून ठेवण्यासाठी गर्दी होतीये। नवी मुंबईतल्या अनेक ठिकाणच्या किराणा दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात। तसंच भाजीपालाही भरून ठेवण्यासाठी नागरिक गर्दी करत होते। आजपासून सकाळी 7 ते 11 या वेळेतच किराणा सामान, भाजी, फळं ही दुकानं खुली असणार आहेत। त्यात आज कडक लॉकडाऊनची घोषणाही होऊ शकते। त्यामुळे सकाळपासूनच दादरमध्ये नागरिकांनी दुकानांमध्ये रांगा लावल्या होत्या। जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ मर्यादा निश्चित केल्यानंतरही औरंगाबाद बाजारपेठेत आणि रस्त्यावर गर्दी पाहायला मिळते। किराणा मालासाठी, भाजी खरेदीसाठी सगळीकडेच गर्दी होती। खरंच ही गर्दी जर अशीच राहिली तर कोरोना रुग्ण कमी होतील का असा प्रश्न आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी शहरांमध्येही नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते। शहरातील सर्वच दुकानं सुरू असल्यामुळे प्रत्येक दुकानात ग्राहकांची गर्दी दिसली। अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांवरही वेळेची मर्यादा आल्याने नेहमीपेक्षा आज नागरिकांची बाजारातली गर्दी जास्त आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना घातलेली वेळेची मर्यादा तसंच आज कडक लॉकडाऊनच्या घोषणा होण्यापूर्वी नागपुरात सुद्धा अनेक जण खरेदीसाठी घराबाहेर पडले। किराणा दुकानांबाहेर नागपूरकरांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती। राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लॉकडाऊन लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला। नव्या लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करणार आहेत, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन राज्यात करण्याची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी केली। त्यामुळे आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू शकतो। कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे। देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे असा सल्ला पंतप्रधानांनी राज्य सरकारांना दिलाय। सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण सुरूच राहणार आहे अशी ग्वाही देतानाच परप्रांतीय मजुरांनी स्थलांतर करू नये असं आवाहन सुद्धा मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केलं। संचारबंदी लागू करूनही नियमांचं पालन होताना दिसत नसल्यामुळे राज्य सरकारनं आणखी काही निर्बंध लादलेत। आजपासून 1 मे पर्यंत किराणा दुकानं आणि खाद्यपदार्थांची दुकानं फक्त सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। भाजीपाला, फळं, चिकन, मटनची दुकानं सुद्धा 7 ते 11 या वेळेतच खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे। पण ही सगळी दुकानं सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करू शकतील। संचारबंदी असूनही रायगडच्या दहिवली कोंड इथे बैलगाडी शर्यत आयोजित केली होती। पोलिसांना याबाबत माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी छापा टाकून 7 बैलगाड्यांसह गाडी मालकांना ताब्यात घेतलं। या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। खेड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली। चाकण इथे एका रुग्णालयामध्ये ऑक्सिजन अभावी कोरोनाबाधित 3 रुग्णांचा मृत्यू झाला। क्रिटिकेअर रुग्णालयात 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 20हून अधिक कोरोनाबाधितांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलंय। एका रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवताना तर 2 रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर राजेश घाटकर यांनी दिली आहे। पुण्यातल्या रुग्णालयात सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय। ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव धोक्यात आहे। आज सकाळीही ऑक्सिजन अभावी एका रुग्णालयानं काही रुग्णांचं दुसरीकडे स्थलांतर केलंय। लातूरच्या आयकॉन रुग्णालयात 1 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे। यामुळे आता ऑक्सिजनवर असणाऱ्या 30 रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये शिफ्ट करा असा निरोप रुग्णांच्या नातेवाईकांना दिलाय। त्यामुळे नातेवाईक संतप्त झालेत। कोल्हापुरात सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे। वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होईल असा इशारा डॉक्टरांनी दिलाय। पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस कोल्हापुरात येणार आहे। 2 दिवसात रेल्वेची मालगाडी इथे दाखल होईल। या गाडीच्या साहाय्याने विशाखापट्टणमहून ऑक्सिजनचे 26 टँकर राज्यात दाखल होतील। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात विशेष उपाययोजना केल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजनची मागणी 7 पटीनं वाढली आहे। दिवसभरात साधारण 59,000 नवे रुग्ण आढळत आहेत। अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवतोय, त्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे। राज्यातील 80% ऑक्सिजन उद्योगांसाठी वापरला जातो। यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 417 टन आहे। मात्र वैद्यकीय मागणी 500 टनच्या पुढे गेली आहे। ऑक्सिजन तुटवडा भासू नये म्हणून आता ठाणे महापालिकेपाठोपाठ मुंबई महापालिकाही ऑक्सिजन निर्मिती करणार आहे। जम्बो कोविड सेंटर, कुर्ला भाबा, गोवंडी शताब्दी अशा 12 केंद्रांवर ऑक्सिजन निर्मिती होईल। त्यासाठी प्लांट सुद्धा तयार करण्यात आले आहेत।
नवी मुंबईतल्या रबाळे MIDC तयार होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पहिल्यांदा नवी मुंबई महापालिकेला द्या, नंतर इतर महापालिकांना पुरवठा करा अशी मागणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी केली आहे। महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे। सध्या देशभर ऑक्सिजनकडे सर्वांचं लक्ष असताना शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचीही ऑक्सिजनवर नजर आहे। गुंतवणुकीसाठी नवा ट्रेंड शेअर बाजारात आलाय। ज्या कंपनीच्या नावात ऑक्सिजन आहे अशा कंपन्यांच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडतात। देशात कोरोनाचं थैमान सुरू असताना ऑक्सिजनची मागणीही वेगाने वाढते, त्यामुळे गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारात ऑक्सिजन नाव असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे। देशात निर्माण होणाऱ्या लसींचा तुटवडा लक्षात घेता केंद्र सरकार आता विदेशी लसींवर आयात शुल्क कमी करण्याच्या विचारात आहे। त्यामुळे परदेशातल्या लसींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा होईल। या लसींवर 10% आयात शुल्क तसंच 16.5% IGST तसंच सामाजिक कल्याण अधिभार आहे। त्यामुळे या लसी महाग आहेत। हा कर रद्द केला तर लसींची किंमत सुद्धा कमी होईल। देशात 1 मे पासून 18 वर्षावरच्या सगळ्यांनाच लस दिली जाणार आहे, पण त्यासाठी तेवढ्या लसी सुद्धा असायला हव्यात। म्हणूनच कोवॅक्सिन उत्पादन वाढवणार आहे। वर्षाला 70 कोटींचं लक्ष्य भारत बायोटेकने ठेवलंय। हैदराबाद आणि बंगळुरू मधल्या प्रकल्पांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्मिती वाढवली जाईल। उत्पादन वाढीसाठीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढीवर भर दिलाय। लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणि 18 वर्षावरच्या प्रत्येकाला लस द्यायची म्हटल्यावर केंद्र सुद्धा जास्त असायला हवीत। त्यामुळेच मुंबईत नव्या 61 केंद्रांचं पालिकेनं नियोजन केलंय। मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर स्टेशन्सवर केंद्र उभारण्याची तयारी सुरू केली आहे। सध्या 56 ठिकाणं ही त्यासाठी निश्चित केली आहेत। पनवेलमधलं लसीकरण आज बंद करण्यात आलंय। महापालिकेच्या 8 तर खासगी 12 लसीकरण केंद्रांचा यात समावेश आहे। लसीचा एकही डोस शिल्लक नाहीये, म्हणून पालिकेनं लसीकरण केंद्र बंद केली आहेत। काल पनवेलमध्ये 2000 लसींचा साठा आलेला, तो कालच संपलाय। आता लस कधी मिळणार याची प्रतीक्षा पनवेलकरांना आहे। देशात 44 लाखाहून अधिक कोरोना लस वाया गेल्या आहेत। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। नासाडी करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू अव्वल स्थानी आहे। तामिळनाडूपाठोपाठ हरियाणा, पंजाब, मणिपूर, तेलंगणात लस वाया गेल्या आहेत। एकूण पुरवठ्यापैकी 23% लस न वापरताच वाया गेली आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही चिंता व्यक्त केली आहे। मुंबईत साठ्याअभावी रोज काही लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत। मंगळवारी 49 केंद्र बंद करावी लागली आहेत। आतापर्यंत 20,43,000 नागरिकांचंच लसीकरण झालंय। बंद केलेल्या केंद्रांमध्ये पालिकेची 6, राज्य आणि केंद्राची 5 लसीकरण केंद्र आहेत, तर रविवारपासून 30हून अधिक खासगी लसीकरण केंद्र सुद्धा बंदच आहेत। साठ्याअभावी लसीकरण थांबावं लागत असेल तर 1 मे पासून 18 वर्षावरच्या सर्वांचंच लसीकरण कसं करणार हा प्रश्न आहे। उत्तर प्रदेशात योगी सरकारनं 18 वर्षावरच्या सगळ्यांचं लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतलाय। उत्तर प्रदेश राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह आहेत, ते विलगीकरणात आहेत। दरम्यान उत्तर प्रदेशात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे। शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल। तसंच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे। अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाहीये। देशात रेमडेसिवीरची वाढती मागणी आणि टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारनं रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क माफ केलं। यामुळे देशात रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करण्यास तसंच आयात वाढवण्यास मदत मिळणार आहे। केंद्र सरकारनं तशी अधिसूचना जारी केली आहे। 31 ऑक्टोबरपर्यंत या औषधावरील आयात शुल्क माफ केलंय। रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या 3 आरोपींना मीरा रोडमधून अटक केली आहे। बोगस गिराईक बनवून पोलिसांनी या आरोपींना रंगेहात पकडले। हे तिघे एक इंजेक्शन 12,500 रुपयांना विकत होते। त्यांच्याकडून 3 इंजेक्शन जप्त केली आहेत। अटक केलेल्या आरोपींपैकी 2 जण फार्मा कंपनी डिलिव्हरीचं काम करायचे। देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना पंतप्रधान मात्र राजकारणात व्यस्त आहेत। ही वेळ जनतेचे अश्रू पुसण्याची आहे, सभांमध्ये हसण्याची नव्हे अशी जहरी टीका प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे। कोरोना विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढावं असं आवाहनही त्यांनी केलंय। कोरोना रुग्णवाढीनं नवा उच्चांक गाठलाय। नव्या रुग्णांची संख्या 3 लाखांच्या जवळ गेली आहे। देशात 2,95,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात 2,023 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। सध्या देशातल्या कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 21 लाखांच्या घरात गेलाय।
नाशिक शहरात घरातच कोरोना बाधितांचे मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। 24 तासात 11 जणांचे भोवळ येऊन आणि श्वसनाच्या त्रासानं मृत्यू झालेत। जिल्ह्यात शासकीय आकडेवारीनुसार एकूण 57 नागरिकांचा मृत्यू झालाय। यानुसार ग्रामीण भागात सर्वाधिक 43 मृत्यूची नोंद केली आहे। त्यामुळे आता शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही मृत्यू होत आहेत का याची नाशिक ग्रामीण पोलिसांनी माहिती घेण्याची गरज व्यक्त होतीये। मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी। मुंबईत गेल्या 6 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे। मृत्यूचं प्रमाणही गेल्या 70 दिवसात 0.03% इतकं राहिले। पण मुंबईची ही रुग्णसंख्या कंट्रोलमध्ये असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, तसंच कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलंय। मुंबईतल्या क्षयरोग रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा जाधव यांचा कोरोनानं मृत्यू झाला। त्या 52 वर्षांच्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचार सुरू असतानाच डॉक्टर मनीषा यांनी फेसबुकवर गुड मॉर्निंगची पोस्ट टाकली होती आणि पुन्हा या व्यासपीठावर भेटू शकणार नाही अशी खंतही व्यक्त केली होती। छत्रपतींचा विचार म्हणजे